तर प्रियांनो, जसं मी तुम्हाला सांगत होतो ना, अनेकदा असं होतं, तुम्ही बघितलं असेल, असं झाड आहे, जर त्याला पाणी नाहीये, एका झाडाला जर पाणी नाहीये, विशेष करून काय होतं, सुकून जातं. एकदम असं दिसतं की ह्याच्यामध्ये अजिबात जीव नाहीये, है की नाही? पण जे झाड ज्याला पाणी मिळतंय, जे झाड ज्याला विशेष करून ज्यावेळेस पाऊस होतो, तुम्ही बघितलं असेल ना, पाऊस झाल्यानंतर ते सर्व झाड एकदम टवटवीत दिसतात. टवटवीत म्हणजे काय? फ्रेश. हालेलुया. प्रियांनो, त्याच रीतीने जो माणूस परमेश्वरावर भरोसा ठेवतो, जो नीतिमान आहे, त्याला परमेश्वरापासून ते पाणी प्राप्त होतं. हालेलुया. तर परमेश्वरच पाणी आहे, परमेश्वराचं वचन पाणी आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस ते पाणी आपल्यामध्ये येतं, आपण नेहमी टवटवीत राहतो, आपण नेहमी आशीर्वादित राहतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियाने ही खूप गरजेची आणि महत्वाची गोष्ट आहे. काय करा? नेहमी परमेश्वरावर भरोसा ठेवा. कोणत्या माणसावर भरोसा ठेवू नका, पैशावर भरोसा ठेवू नका, कोणत्या स्कीमवर भरोसा ठेवू नका. हालेलुया. इथं मी ह्या स्कीम मध्ये जाईल, मी इथं पैसे लावल आणि मग मी धनवान होईल, किंवा मी लॉटरी खेळल आणि मी धनवान होईल, मी लकी ड्रॉ मध्ये जाईल आणि मला हे मिळेल. मी तुम्हाला सांगतो, हालेलुया, आपल्याला कोणत्या लकी ड्रॉ मध्ये जाण्याची गरज नाही, लॉटरी मध्ये जाण्याची गरज नाही. आपला परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. आमेन. हालेलुया. अजून एक महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, जसं आपण ऑलरेडी बघितलं की आपल्याला पैशावर भरोसा ठेवायचा नाहीये. दुसरी गोष्ट, या जगामध्ये प्रियांनो, जे काम तुम्ही करत आहात, हालेलुया, आणि आपण काम करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. है ना? आपण बघितलं देवाच्या वचनामध्ये, जो काम करत नाही त्याने अन्न पण खाऊ नये. हालेलुया. पण एक महत्वाची गोष्ट ना, की कामाला पण देव बनवू नका. काय करू नका? कामाला पण देव बनवू नका. हालेलुया. देवाला देव राहू द्या. कुणाला देव राहू द्या? देवाला देव राहू द्या. आणि मग म्हणून परमेश्वराचं वचन, आपण याच एक वचन वाचूया ना. जर यास आपण फिलिप्पियरास पत्र आणि 19 वचन आपण वाचूया. 19 वचन, 4था अध्याय. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवील. हालेलुया. सर्वजण बोला, माझा देव. पुन्हा एकदा बोला, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप, त्याच्या संपत्तीनुरूप काय करल? प्रियानी, तर बायबल सांगते, ज्यावेळेस आपण त्या परमेश्वरावर भरोसा ठेवतो, तो परमेश्वर आपली प्रत्येक गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. इथं आपण पाहतो, माझा देव, किंवा माझा, आपण असं बोलू शकतो ना, माझा पैसा, किंवा माझी नोकरी, किंवा माझं XYZ इथं आपण टाकू शकतो. पण प्रियांनो, इथं बायबल सांगते, माझा देव. आता एक महत्वाची गोष्ट, हालेलुया, तुम्ही काम करता आणि ते खूप चांगलं आहे ना, पण ती नोकरी, ते काम तुमच्या सर्व गरजा भागवू शकत नाही. हालेलुया. तुमच्या सर्व गरजा कोण भागवणार आहे? परमेश्वर. हालेलुया. आणि परमेश्वराला आवडतं की त्याने आपल्या सर्व गरजा भागवाव्यात, कारण तो आपला पिता आहे आणि आपण त्याचे लेकरं आहोत. आमेन. एक वचन आपण पाहूया. आपण जर मत्तेयचा 6वा अध्याय, मत्तेयचा 6 अध्याय, आणि यावेळेस आपण एक खूप महत्वाचं वचन पाहूया.
यावेळेस आपण 31 वचन 31-32 वचन वाचूया. ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. हालेलुया. प्रियानो, या जगामध्ये आपण पाहतो की प्रत्येक जो परराष्ट्रीय व्यक्ती आहे किंवा जो माणूस देवाला ओळखत नाही, तो कशाच्या मागे लागलेला आहे? रोटी, कपडा और मकान. इथं बायबल सांगतं काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे. हालेलुया. सर्वात जास्त चिंता जगातले लोक कशाची करतात? काय? हालेलुया. पण बायबल सांगतं जे देवाचे लेकरं आहेत त्यांना काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसण्याची गरज. बायबल सांगते तर या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड कोण करतात? परराष्ट्रीय, ज्यांना येशू माहिती नाही, ज्यांना देव माहिती नाही. पण बायबल सांगतं सर्व मुला तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. हालेलुया. तुम्हाला या सर्वांची एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला स्वर्गीय पिता आहे. आमेन. आपला बाप आहे, आपल्याला बाप आहे. जगातल्या लोकांना बाप नाहीये. जे लोक येशूवर विश्वास ठेवत नाहीत, देव त्यांचा बाप नाहीये. तर बायबल असं सांगतं ना, जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांना देवाची मुलं बनण्याचा अधिकार मिळालेला आहे. कुणाला अधिकार मिळालेला आहे? जितक्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला तितक्यांना देवाची मुलं बनण्याचा अधिकार मिळालेला आहे. आमेन. पण ज्यांनी येशूचा स्वीकार केला नाही ते कोण आहेत? अनाथ आहेत. आणि तुम्हाला माहिती, जे अनाथ मुलं, ज्यांना आई वडील नसतात, त्यांना सर्व गोष्टींसाठी काय करावं लागतं? धडपड. कधी बघितलं तुम्ही अशी मुलं ज्यांना आई वडील नाहीयेत? त्यांना कोण विचारणार नाहीये, त्यांना कोण अन्न देणार नाहीये, त्यांना कोण त्यांची काळजी घेणार नाहीये. हालेलुया. पण प्रियांनो, तुम्ही आणि मी जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्या विश्वासामुळं देव आपला पिता बनला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून जर देव आपला पिता आहे, हालेलुया, देव आपला कोण आहे? पिता आहे. आमेन. देव या शब्दाचा अर्थ काय? देव या शब्दाचा अर्थ काय माहिती तुम्हाला? जो सर्व शक्तिमान आहे, जो सर्व बुद्धिमान आहे, जो सर्व व्यापी आहे, आणि जो एकच खरा देव. बायबल सांगतं की तो आकाशाचा आणि पृथ्वीचा मालक आहे. कोणाचं आहे आकाश? ज्यांनी बनवलं त्याच. कुणाची पृथ्वी? हालेलुया. लोकांनी नाव लावलेत, हालेलुया, पण हिला बनवणारा कोण आहे? परमेश्वर. आमेन. हालेलुया. पण इतकंच नाही, आकाश आणि पृथ्वी या जगामधली प्रत्येक गोष्ट कुणी बनवली? सर्व सोनं, सर्व चांदी, सर्व प्राणी, सर्व हिरे, सर्व मोती, सर्व मासे, सर्व पक्षी त्या परमेश्वराने बनवलेले आहेत. तो सर्व गोष्टींचा मालक आहे. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट, तो परमेश्वर जर सर्व गोष्टींचा मालक आहे, हालेलुया, मग जर कुणाला कसलीही गरज आहे, कुणा थ्रू येणार आहे ते?
कोण पुरवठा करणार आहे, कोण देणार आहे? हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, जर तो परमेश्वर सर्व गोष्टींचा मालक आहे, जर परमेश्वर सर्व काही त्याने बनवलेले, तर कुणाला काय द्यायचंय हे त्याच्याच हातात आहे. हालेलुया. बायबलमध्ये म्हटलं, त्याच्या परवानगी शिवाय जोपर्यंत वरून भेटत नाही तोपर्यंत या पृथ्वीवर आपल्याला भेटणार नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून एक महत्वाची गोष्ट, हालेलुया, अधिपतीवर भरोसा ठेवू नका, माणसावर भरोसा ठेवू नका, घोड्यांवर आणि रथांवर भरोसा ठेवू नका. हालेलुया. सोनं आणि चांदीवर भरोसा ठेवू नका. आणि जसं आपण ऑलरेडी वाचलं, धनावर भरोसा ठेवू नका, तर जो एकच देव, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करताय, त्या परमेश्वरावर भरोसा ठेवा. हालेलुया. 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 आज आपण एक खूप महत्वाचं वचन वाचूया. आपण यशायाचं पुस्तक याचा 26 अध्याय, यशायाचं पुस्तक याचा 26 अध्याय, आणि यावेळेस आपण 3 आणि 4 वचन वाचूया. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश हा सनातन आश्रय दुर्ग आहे. हालेलुया. तर प्रियानो, खरोखर इथं आपण पुन्हा एकदा एक खूप महत्वाचं वचन इथं आपण पाहतो. सर्वजण बोला, ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भरोसा तुझ्यावर असतो. हालेलुया. हालेलुया. आता एक खूप महत्वाची गोष्ट प्रियांनो ना, भरोसा हा खूप मोठा शब्द आहे, खूप महत्वाचा शब्द आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, या जगामध्ये आपण जर बघितलं ना, अनेक लोकांचा भरोसा शेअर मार्केटवर आहे, नाही का? शेअर मार्केटवर गेलं, दुसऱ्या दिवशी खाली आपटलं. हालेलुया. अनेक लोकांचा भरोसा माणसांवर आहे, कोणत्या मंत्र्यावर आहे. पण प्रियांनो, तो मंत्री कधी संत्री बनल, मंत्र्याचा संत्री बनून जातो. हालेलुया. पण प्रियांनो, जो माणूस परमेश्वरावर भरोसा ठेवतो, परमेश्वर हा कधीही न बदलणार आहे. हालेलुया. जसं मी तुम्हाला सांगतो, शेअर मार्केट वर जातं, खाली येतं, पडून जातं, मंत्री संत्री बनून जातो, पण परमेश्वर हा त्या उंच सिंहासनावर बसलेला आहे आणि तो युगानुयुग तिथंच तो बसलेला राहणार आहे. हालेलुया. म्हणजे तो बदलत नाही. आणि म्हणून इब्री लोकास पत्रामध्ये काय म्हटलं, की प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग एक सारखाच आहे. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, भरोशाला एक कोण आहे? जो बदलत नाही, ज्याची शक्ती कधीच कमी होत नाही. जसं मी तुम्हाला सांगतो, लोक ज्यावेळेस पॉवर मध्ये येतात, मंत्री बनतात, खूप शक्ती त्यांना भेटते, खूप अधिकार त्यांना भेटतात, 5 वर्ष 10 वर्ष, पण एक दिवस तो पडतोच. हालेलुया. पण आपला प्रभू येशू असा मंत्री आहे. हालेलुया. प्रियांनो, आता 2026 वर्ष झाले, तो त्या सर्वात उच्च स्थानावर बसलेला आहे. तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. आमेन. हालेलुया. आहे की नाही? मग आपण पाहतो की परमेश्वराचं सामर्थ्य कधीच कमी होत नाही, परमेश्वराचं ज्ञान कधीच कमी होत नाही. परमेश्वरा प्रियांनो, तो त्याच्याकडं प्रत्येक
समस्येचं उत्तर आहे. प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर त्या परमेश्वराकडे. हालेलुया. पुढे समुद्र आहे, पण प्रियांनो जर तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवता, तो समुद्रामध्ये मार्ग तयार करणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रियाने इथं बायबल सांगतं ना की ज्याचे मन, ज्याचे विचार, मन म्हणजे आपले विचार. सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो तुमचे विचार है ना. आपले विचार, आपलं मन आणि आपले विचार काय झाले पाहिजेत? त्याच्या ठाई स्थिर झाले आहे. आपलं मन, आपल्या मनामध्ये सारखा येशूचा विचार पाहिजे. आपल्या मनामध्ये नेहमी देवाचं वचन पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो यहोशूआच्या पुस्तकामध्ये काय म्हटलं? नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे. या वचनावर तू दिवस आणि रात्र मनन कर. काय कर? माझ्या वचनावर तू दिवस आणि रात्र, म्हणजे तुझ्या मनामध्ये सारखं देवाचं वचन राहते. हालेलुया. हालेलुया. जेव्हा डॉक्टरचा रिपोर्ट किंवा डॉक्टर असं काय होतं आणि बोलतो तुम्हाला हा आजार झाला, तुम्हाला तो आजार झाला, पण तुमच्या मनामध्ये एकच गोष्ट पाहिजे, प्रभू येशू तुला बसलेल्या फटक्याने मी निरोगी आहे. हालेलुया. म्हणजे काय? परिस्थिती कशीही असो, परिस्थिती तुम्हाला काय पण सांगड, पण तुम्हाला त्या परिस्थितीकडे बघायचं नाही. तुमचं मन हे परमेश्वरावर पाहिजे. परमेश्वर माझ्या बरोबर आहे, येशू माझ्या बरोबर आहे, माझ्यामध्ये जो आहे तो जो जगामध्ये त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. हालेलुया. कोणता सैतान मला हात लावू शकत नाही, कारण प्रभू तुझं वचन सांगतं तुझ्या विरुद्ध घडलेलं कोणतंच हत्यार तुझ्या विरुद्ध चालणार नाही. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो हे वचन आपण काय करायचं? आपल्या मनामध्ये फिट करायचंय आणि या वचनावरच बघत राहायचं, या वचनाकडेच बघत राहायचंय. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाकडे बघत राहणार आहात, तुम्ही देवाकडे पाहत राहणार आहात. बायबल काय सांगतं? ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, सर्व बोला, त्याला तू पूर्ण शांती देतोस. काय देतो परमेश्वर त्या व्यक्तीला? शालोम. शांती या शब्दाचा अर्थ आहे शालोम, आणि शालोम या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये, कोणतीही गोष्ट तुटलेली नाहीये. तर परमेश्वर काय करतो? त्या व्यक्तीला परिपूर्णता देतो. आमेन. हालेलुया. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागल? ज्याचं मन परमेश्वराच्या ठाई स्थिर झाले आहे, त्याला तू काय करतोस? पूर्ण शांती देतोस. आणि बायबल सांगतं कारण त्याचा भाव किंवा भरोसा तुझ्यावर असतो. आता एक महत्वाची गोष्ट, हालेलुया प्रियांनो, आपला भरोसा परमेश्वरावर कसा वाढणार आहे? तुमचा भरोसा परमेश्वरावर कसा वाढणार आहे? तुम्हाला माहिती कसा वाढणार आहे? ज्यावेळेस आपण सारखं देवाच्या वचनाकडे पाहत राहतो. इथं बायबल सांगते ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर. आमेन. हालेलुया. काय होतं? ज्यावेळेस तुम्ही देवाच्या परमेश्वराकडे पाहत राहता, देवाच्या वचनाकडे पाहत राहता, त्यावेळेस काय होतं? इथं बायबल सांगतं त्या व्यक्तीचा त्याचा भाव, त्याचा भरोसा बायबल सांगतो तुझ्यावर असतो. त्या व्यक्तीचा भरोसा परमेश्वरावर वाढत राहतो. जसं तो रोज देवाच्या वचनाकडे पाहत आहे, हालेलुया, त्या व्यक्तीचा काय भरोसा परमेश्वरावर वाढत राहतो. आणि जितका तुमचा परमेश्वरावर भरोसा वाढणार आहे, तितकंच काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. पूर्ण शांती, पूर्ण आशीर्वाद, पूर्ण स्वर्ग आणि स्वर्गाचे सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर प्रगट करणार आहे. हालेलुया. 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 आणि म्हणून प्रियांनो ही खूप गरजेची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे की प्रियांनो
कोणत्या माणसाकडे बघत राहू नका, है ना? असा विचार नका करू की हा माणूस मला मदत करल, किंवा ह्या नोकरीमुळे मी खूप आशीर्वादित होणार आहे, किंवा कोणत्या XYZ गोष्टीमुळे मी खूप आशीर्वादित होणार आहे. नाही, तुम्ही आशीर्वादित होणार आहात परमेश्वरामुळे. आमेन. आणि आपला भरोसा त्या परमेश्वरावर ठेवायचा आहे. आमेन. हालेलुया. आता अजून एक महत्वाची गोष्ट, प्रियानो, ज्यावेळेस आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतो, इथं जसं बायबल सांगतं है ना, तुम्हाला माहितीये का, या जगामध्ये काही लोक आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, शेअर मार्केट वर गेलं ते वर गेलं, ते खाली गेलं ते खाली गेले. एक गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो, हालेलुया, ज्याच्यावर तुमचा भरोसा आहे, हालेलुया, ज्याच्यावर तुमचा भरोसा आहे, ज्या गोष्टीवर, ज्या माणसावर, ज्या कशावर तुमचा भरोसा आहे ना, जसा तुमचा भरोसा आहे तसंच तुम्ही राहणार. आता बघा, ज्याच्यावर तुमचा भरोसा आहे तो जर उंच आहे, कोणत्या मंत्र्यावर तुमचा भरोसा आहे, तो पॉवर मध्ये, तुम्ही पण पॉवर मध्ये. तो पडला, तुम्हाला कोण विचारणार नाही, कारण त्यालाच कोण विचारत नाही ना, तुम्हाला काय. हालेलुया, हालेलुया. पण प्रियांनो, जर आपला भरोसा परमेश्वरावर आहे, आमेन, हालेलुया, मग जसा परमेश्वर आहे तुमचं जीवन राहणार. कसं जीवन राहणार आहे? आता बघा ना, की तुमचं जीवन असं खाली वर नाही राहणार. हालेलुया. तुमचं जीवन फक्त स्थिर वर 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 आणि वर राहणार. आमेन. हालेलुया. अनेकांचं जीवन कसं आहे ना, आता आपलं खूप चांगलं चाललंय, या वर्षामध्ये आपण पुढे चाललो, प्रगती प्रगती प्रगती, काय झालं, थप्पा, पुन्हा माग, दुर्गती दुर्गती दुर्गती, आले माग, गेले खाली, है की नाही? आणि प्रियांनो, असं अनेक लोकांचं आहे, 2 पावलं पुढं मग 2 पावलं माग. कुठे? तिथंच आहे, ज्या जागेवर तिथंच. हालेलुया. पण प्रियांनो, ज्या वेळेस आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतो, परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतो, हालेलुया, परमेश्वर नेहमी आपल्याला पुढं नेतो आणि आपल्याला उंच नेतो. हालेलुया. काय करतो परमेश्वर? आपल्याला पुढं नेतो आणि आपल्याला उंच नेतो. आमेन, आमेन, हालेलुया. तर खरोखर मी ही पण गोष्ट सांगू शकतो ना, हालेलुया, जर तुम्ही एक चांगला मनुष्य जो देवाच्या भयामध्ये चालणार आहे, देवाच्या मार्गामध्ये चालणार आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणार आहे, जसं आपण पाहिलं की एलिया ना, एलियाच्या मागे कोण चालला होता? अलीशा. एलियाच्या मागे कोण चालला होता? अलीशा. हालेलुया. आणि तुम्ही बघाल की जो आशीर्वाद एलियावर होता त्याच्या दुप्पट आशीर्वाद अलीशावर आला. म्हणून ही पण महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ना कोणत्या, जो एक व्यक्ती देवाला भिवून वागणार आहे, देवाच्या मार्गामध्ये चालणार आहे, देवाला प्रथम स्थान देणार आहे, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या त्याच्या मागं किंवा त्या पास्टरच्या मागं तुम्ही चालताय, हालेलुया, जे आशीर्वाद त्या पास्टरच्या जीवनामध्ये तेच तुमच्या जीवनामध्ये येणार. आमेन. मला आठवतं, हालेलुया, खूप वर्षापूर्वी ज्यावेळेस आपलं चर्च सुरू झालं, हालेलुया, आणि मी नेहमी की आपलं, माझा किंवा आपल्या मंडळीचा जो भरोसा आहे हा नेहमी देवाच्या वचनावर, हालेलुया. आणि मी ही शिक्षण आतापासून नाही 20 वर्षापासून देते, हालेलुया. काय करा? देवाचं वचन विश्वास करा आणि देवाचं वचन बोलत राहा. देवाच्या वचनावर विश्वास करा, देवाचं वचन बोलत राहा. आमेन, हालेलुया. आणि मला आठवतं आपली सुरुवातच होती
आणि त्यावेळेस तुम्हाला माहितीये, खरं पाहायला गेलं ना, लहानपणापासून, आता ऍक्च्युली मी एका शाळेमध्ये होतो, इंग्लिश शाळेमध्ये होतो, आणि मला ना इंग्लिश मध्येच विचार करण्याची सवय आहे. आणि मी इंग्लिश मध्ये जास्त बोलायचो नाही का असं. आणि मग परमेश्वराने अचानक मला अशा चर्च मध्ये आणलं आणि मग मला मराठीमध्ये सर्व करावं लागलं, आहे की नाही. तर पहिले मला बोलता पण म्हणजे इतकं व्यवस्थित मराठीमध्ये एक्सप्लेन करता येत नव्हतं, कारण मला सवय होती इंग्लिश मध्ये विचार करण्याची आणि इंग्लिश मध्ये जास्त बोलण्याची. हालेलुया. आणि मग हे जे वचन आहे देवाचं, जे बायबल आहे त्याचे जे कन्फेशन्स होते किंवा त्याचे घोषणा करण्यासाठी किंवा कबुली करण्यासाठी ते वचन होतं. आणि माझ्याकडे एक बुक होती आणि मी ते रोज करायचो. पण मी बोललं नाही, आपल्या चर्च मध्ये देखील सर्वांना ते ही वचन मिळाले पाहिजेत. पण त्याच्यासाठी काय करावं लागल? मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करावं लागल. हालेलुया. त्यावेळेस आपल्या चर्च मध्ये ना, जसं आपण नवीनच सुरू केलं होतं, तर त्यावेळेस एक मुलगा होता आणि मी त्याला सांगितलं, हालेलुया, तू काय कर, हे सर्व जे इंग्लिशचे वचन आहे तू मराठीमध्ये ट्रान्सलेट कर. हालेलुया. हालेलुया. आणि खरोखर त्या मुलाने ते सर्व वचन ट्रान्सलेट केले. पण इतकंच नव्हे, जे मी सांगितलं होतं ना, की तू हे वचन कबूल कर, या वचनावर मनन करत राहा, तू हे वचन बोलत राहा. हालेलुया. तो मुलगा ते करत राहिला आणि त्याचं नाव आहे पास्टर संजय. हालेलुया. आहे की नाही. तर देवाने काय केलं? देवाने त्याला त्याच्या सेवेमध्ये उभं केलं. हालेलुया. पण इतकंच नव्हे, की जसं मी तुम्हाला सांगते प्रियानो, जे आशीर्वाद ना एलियाला मिळाले तेच आशीर्वाद आलिशाला मिळतात. हालेलुया. प्रियानो, खरोखर आपण पाहतो परमेश्वराने पास्टर संजयला पण काल एक नवीन कार देऊन आशीर्वादित केलं. हालेलुया. पण त्याचा संबंध प्रियानो फक्त भौतिक गोष्टींवर नाहीये. हालेलुया. आत्मिक गोष्टींवर अवलंबून आहे. जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये वाढत गेला, जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये मनन करत गेला आणि देवाचं वचन बोलत राहिला, जर तुम्ही देवाचं वचन बोलत राहिला, हे देवाचं वचन काय करेल? प्रियानो, हे सर्व आशीर्वाद तुमच्याकडे, तुमचे शब्द काय करतात माहितीये का? ते आशीर्वादांना तुमच्याकडे आकर्षून घेतात. हालेलुया. 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 तर खरोखर म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आपला भरोसा परमेश्वरावर, त्याच्या वचनावर. हालेलुया. आणि ज्यांना परमेश्वराने नेमलेले, अभिषिक्त केलेले, त्या लोकांच्या मागच आपण जायला पाहिजे. हालेलुया. जर तुम्ही आंधळ्या, विचार करा प्रियानो, असा शिक्षक आहे जो आंधळा आहे, काय? जर आंधळ्याच्या मागे जर तुम्ही गेला, तो खड्ड्यात पडला तर तुम्ही पण खड्ड्यात पडला. आमेन. हालेलुया. आणि म्हणून बायबल मध्ये काय म्हटलं? त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना फळ पाहणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. चमत्कार नका बघू, भविष्यवाणी पण नका बघू. हालेलुया. सर्वात महत्वाची गोष्ट आहे फळ, पवित्रता, नीतिमत्व, देवाच्या वचनाप्रमाणे आचरण आहे का? देवाच्या प्रीतीमध्ये चालत आहे का? हालेलुया. हे सर्वात महत्वाचं आहे. आमेन. प्रियानो, जे अशा रीतीने चालतात आणि ज्यावेळेस आपण त्यांच्या मागे चालतो त्यावेळेस काय होतं? जे आशीर्वाद देवाच्या अभिषिक्तावर आहेत ते आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये पण येतील. आमेन. हालेलुया. हालेलुया. यस. आपण अजून एक महत्वाचं वचन बघूया. आपण जर स्तोत्र संहिता 112 आणि प्रियांनो, यावेळेस आपण 1 पासून सुरुवात करूया आणि आपण 7 पर्यंत वचन वाचूया. 7. परमेश्वराचे स्तवन करा,
जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सरळ जनांचा वंश आशीर्वाद युक्त होईल. धनसंपदा त्याच्या घरी असते. त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठाई कृपा, दया व न्याय ही आहे. जो मनुष्य दया करीतो व उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायाने आपले व्यवसाय करी. तो कधीही ढळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील. तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, हे स्तोत्र आपण नेहमी खूपदा मी तुम्हाला सांगितले ना, काय सांगितले तर परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो व ज्याचा हर्ष, सर्व ज्याचा हर्ष परमेश्वराच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य आहे. आता बोला, आशीर्वादित आहे. हालेलुया. तर ज्या माणसाचा काय हर्ष परमेश्वराच्या आज्ञांमध्ये आहे तो कोण आहे? आणि बायबल सांगते त्याची संतती, त्याचे मुलं पृथ्वीवर काय होतील? पराक्रमी होतील. त्याचा वंश आशीर्वाद युक्त होईल. तिसरं वचन सांगतं धन संपदा त्याच्या. हालेलुया. तुम्हाला माहिती धन कुणाच्या घरी असतं? जे परमेश्वराचं भय धरतात आणि त्याच्या आज्ञांमध्ये, त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करतात. हालेलुया. ते पैशाच्या मागे पडत नाही, पैसा त्यांना शोधत त्यांच्या मागे पडत येतो. पैसा बोलते ये ये ना, घे, तुम्हाला घे. हालेलुया. हा तर परमेश्वराच्या मागे चाललाय. आमेन. त्याला काय घेणं देणं नाही पैशाचं. तो बोलतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आमेन. हालेलुया. पण विचार करा, ज्यावेळेस तो परमेश्वराला धरून राहतो, परमेश्वराच्या भयामध्ये चालतो, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करतो, त्याचे मुलं आशीर्वादित होतात, धन संपदा त्याच्या घरामध्ये येते. इतकंच नव्हे, बायबल सांगतं सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. आता बघा, जे सरळ जन आहेत, जे देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे आहेत, तर असं नाहीये की कधीच त्यांच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. मी काल मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं, दोन व्यक्ती आहेत. किती व्यक्ती आहेत ना? एकाने आपलं घर कशावर बांधलं? खडकावर. दुसऱ्याने वाळूवर. आणि वादळ, वारा आणि पाऊस कुणाला लागला? तर मग तुम्ही सरळ असू द्या किंवा दुर्जन असू द्या, पापी असू द्या किंवा नीतिमान असू द्या, तुमच्या जीवनामध्ये काय येणार आहे? वादळ, वारा, पाऊस. फक्त फरक इतका आहे, इथं बायबल सांगतं सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. हालेलुया. समजलं का तुम्हाला? प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमचं घर खडकावर बांधता आणि किती वादळ, वारा, पाऊस, किती संकट आलं, परमेश्वर त्या अंधकारामध्ये तुमच्या जवळ येतो आणि तुम्हाला वाचवतो. कोणताच वादळ, वारा, पाऊस, आजार, विकार, शाप तुम्हाला खाली ओढू शकत नाही, कारण तुमचा भरोसा परमेश्वरावर आहे. आमेन. म्हणून इथे काय म्हटलं प्रियांनो, सरळ जनांना संकटात, समस्येमध्ये, प्रॉब्लेम मध्ये ना प्रकाश देव त्यांना प्राप्त होतो. देव त्यांना त्या संकटातून मुक्त करतो. आणि मग इथं बायबल सांगते त्याच्या ठाई कृपा, दया व न्याय ही आहे. तो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते. हालेलुया. आता महत्वाचं वचन, ज्या वचनाकडं आपण पाहणार आहोत ते हे, इथं बायबल सांगते प्रियांनो, तो कधीही ढळणार नाही. ढळणार नाही म्हणजे काय? पडणार नाही. हा माणूस कधीच, पण हा माणूस कोण आहे? काय करतो तो? असं काय करतो की तो कधीच पडणार नाही? कारण तो परमेश्वराचं भय धरतो आणि त्याच्या आज्ञांमध्ये हर्ष करतो, त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करतो. हालेलुया. का माहिती
माहिती प्रियानो? कारण परमेश्वराला कोणच खाली पाडू शकत नाही, आणि हा त्या परमेश्वरावर भरोसा ठेवतो. हालेलुया. मग म्हणून तो परमेश्वर या व्यक्तीला नेहमी सांभाळतो. आणि म्हणून इथं काय म्हटलं? तो कधीही दळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील. पुढे म्हटलं तो वाईट बातमीला भिणार नाही. सर्वला त्याचे मन परमेश्वरावर भरोसा ठेवून आढळ राहते. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, जो मनुष्य परमेश्वरावर भरोसा ठेवतो, हालेलुया, तो कोणत्याच वाईट बातमीला भीत नाही, कोणत्याच संकटाला भीत नाही. कोणतेही संकट येऊ द्या, हालेलुया, किती मोठं संकट येऊ द्या, हालेलुया, तो घाबरत नाही आणि तो भीत नाही. हालेलुया. आज जगामध्ये आपण पाहतो ना, अशी परिस्थिती आहे, कुणाला काय कोणती जर वाईट बातमी समजली, पहिल्या काळामध्ये ती तार यायची ना, तुम्हाला माहिती तार, तुम्हाला तार आली पोस्ट ऑफिस मधून, आणि युजली ज्यावेळेस ती तार यायची, ती तार उघडण्याच्या अगोदरच लोक लगेच रडायला लागायचे. वाचलं पण नाही, लगेच घ्यायचे. का? त्यांना वाटायचं कोणतरी मेलय, आता कोणतरी मेलय. हालेलुया, हालेलुया. आहे की नाही? की ती बातमी समजण्याच्या अगोदर कदाचित त्यांना प्रमोशन झालं असेल, ही तार आली, पण इतका त्यांच्या मनामध्ये भीती आहे ना, काय तार आली म्हणजे कोणतरी मेलच आहे. आहे की नाही? वाईट बातमीला अनेक जण भीतात. आहे की नाही? आता काय कुणी काय सांगितलं. पण प्रियांनो, जे लोक परमेश्वरावर भरोसा ठेवतात, जे लोक कुणावर? परमेश्वरावर भरोसा ठेवतात, ते कधीही कोणत्याही वाईट बातमीला भीत नाही. आमेन, हालेलुया. कोणत्याच वाईट बातमीला ते भीत नाही. आमेन. पण आता प्रश्नचिन्ह, का भीत नाही? कोणत्याच वाईट बातमीला भीत नाही. का भीत नाही? चौला त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून आढळ राहते. हालेलुया, हालेलुया. आता सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो, आपले जे मन आहे ना, हे आढळ पाहिजे. असं तुम्हाला माहिती, अनेक जण काय त्यांना समजलं, अशी काय बातमी वाईट किंवा काय झालं, लगेच रडायला लागतात, लगेच डिप्रेशन मध्ये जातात. झालं, जपलं आता आपलं, आहे की नाही? झालं, आहे की नाही? आणि तुम्हाला माहितीये, असे लोक लगेच ढळून जातात. लगेच आपण पाहतो ना, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाता येत नाही. कारण जर तुम्ही मेंटली डिस्टर्ब झाला, संपलं माझं, संपलं माझं, संपलं माझं, हे करत राहिलं, संपून जातं. हालेलुया. पण हा व्यक्ती स्तोत्र 12 मध्ये बायबल सांगतं की हा वाईट बातमीला भीत नाही. का? कारण त्याचे मन परमेश्वरावर काय? भाव ठेवून, भरोसा ठेवून आढळ राहते. आमेन, हालेलुया. त्याचा भरोसा कुणावर आहे? परमेश्वरावर. तो बोलतो परमेश्वर माझ्या बरोबर आहे, परमेश्वर माझ्या संगती आहे. मग मी का घ्यायचंय कोणत्याही गोष्टीला? हालेलुया. मी तुम्हाला एक खरी साक्ष सांगतो. हालेलुया. एक देवाचे सेवक आहेत, आणि हे जे देवाचे सेवक आहेत, देवाच्या वचनावर खूप, म्हणजे मला खूप आवडतात त्यांचं वचन. मी नेहमी पाहतो ज्या वेळेस पण मला संधी भेटती. पण एकदा असं झालं, हे जे देवाचे सेवक, त्यांचा मुलगा कुठेतरी बाहेर गेला होता, आणि त्यांना फोन आला की त्याचा मृत्यू झाला.
काय गरज नव्हती, म्हणजे नाही का अशी अचानक अशी बातमी. त्यांना फोन आला, तुमच्या मुलाचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. पण हा व्यक्ती अजिबात घाबरला नाही, अजिबात भिला नाही. तो आणि त्याची पत्नी 4 तास लागणार होते ज्या शहरामध्ये तो मुलगा होता. हालेलुया. ते त्याच्या कारमध्ये बसले आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत 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 हालेलुया ते तिथे गेले. एक मॉर्चरी होती, तुम्हाला माहिती मॉर्चरी मेलेल्या लोकांना ठेवतात, तिथे गेले आणि खरोखर त्यांनी बघितलं त्यांचा मुलगा मेलेला आहे. हालेलुया. आता ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला माहितीये, जर कोण व्यक्ती आहे आणि त्याला समजलं तुझ्या मुलाचं असं झालं किंवा तुझ्या आईचं असं झालं, 4 घंटे ट्रॅव्हलिंग कशी करणार ते, रडत रडत. चांगला होता ना तू, हालेलुया. पण हा अजिबात त्याने शोक केला नाही, तो रडला नाही. प्रियांनो, त्याचा भरोसा परमेश्वरावर होता. हालेलुया. त्या मॉर्चरी मध्ये गेले, त्या पती पत्नीने त्या मेलेल्या मुलावर हात ठेवला आणि प्रार्थना करायला सुरुवात केली. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना सुरू केली, या देवाच्या सेवकाने आज्ञा दिली, येशूच्या नावामध्ये उठ, मरणाच्या आत्म्या मी तुला आज्ञा देते, याचं शरीर सोड. आणि यानं तो मेलेला मुलगा जिवंत झाला. हालेलुया. ही खरी घटना आहे. देवाचे सेवक, त्यांचं नाव आहे अँड्र्यू वॉमिक. ओके. आणि त्याच्या जीवनामध्ये ही खरी घटना घडली. त्यांचा मुलगा मेला होता. पण प्रियांनो, आता महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तो मेला होता, ही बातमी ज्यावेळेस येते, असं काय झालं, डॉक्टर रिपोर्ट देतो तुम्हाला कॅन्सर झाला, तुमचं रिॲक्शन काय असणार आहे? रिपोर्ट पाहून लगेच रडायला लागणार, रिपोर्ट पाहून लगेच निराश होणार, हताश होणार का असं राहणार? इथं बायबल सांगतं, हा माणूस वाईट बातमीला ऐकतो पण भीत नाही. हालेलुया. इथं बायबल सांगतं प्रियांनो, कारण त्याला माहितीये कितीही मोठं संकट असू द्या, मरण जरी आलं, माझा देव मरणाला हरवणारा देव. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, अशा रीतीने आपल्याला काय करायचंय, आपलं मन परमेश्वरावर भरोसा ठेवून आढळ झालं पाहिजे. असं लेचपेच नाही पाहिजे. आपण येतात लगेच हातपाय गळाले, लगेच रडायला लागले, लगेच शोक करायला लागले, लगेच ओरडायला लागले. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जर आपली परिस्थिती अशी आहे की थोडं काय झालं की आपण लगेच रडायला लागतो, लगेच शोक करतो, लगेच त्याच देव आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. कारण ती वाईट बातमी आली आणि तुम्ही तिला भिला, तुम्ही काय केलं? आता एक महत्वाची गोष्ट, भीती. तुम्हाला माहिती भीती, ज्या वेळेस एक व्यक्ती भीतो आणि त्या भीतीच्या अधीन जातो, रडायला लागतो ना, त्याचा अंतःकरण तुटून एकदम तो धडून जातो, त्यास काय होतं माहिती तुम्हाला? त्याचा फायदा सैतान घेतो. कारण सैतानाला प्रवेश कुठं करता येतो? जिथं भीती आहे. भीतीच्या द्वारे सैतान प्रवेश करतो. सर्व बोला, भीतीच्या द्वारे सैतान प्रवेश करतो. परमेश्वर कुठं येतो?
माहिती परमेश्वर कुठे येतो? जिथं विश्वास आहे. आता मी तुम्हाला आता ही एक अँड्र्यू वॉर्मची साक्ष सांगितली, हालेलुया. तर आता अजून एक खरी साक्ष आपण बायबल मधून बघूया, हालेलुया. यावेळेस आपण मत्तेचं पुस्तक आणि यावेळेस प्रियांनो आपण इथे एक वचन वाचूया, हालेलुया. सॉरी, आपण मार्क मध्ये येऊया. मार्कच्या पुस्तकामध्ये ओके. आपण यावेळेस मार्क याचा 5वा अध्याय आणि आपण 21 पासून ते 24 पर्यंत वचन वाचूया. 21 पासून ते 24. मग येशू मछव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याचा पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनंती केली की माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे, तिने बरे होऊन जावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. हालेलुया. तर प्रियाने इथे आपण पाहतो एक याईर नावाचा व्यक्ती होता आणि तो मोठा अधिकारी होता. त्याची एक लहान मुलगी कुठं होती? मरायला टेकली होती. पण तो येशूकडे येऊन काय म्हटला? तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. पण काय झालं आपण बघूया. आता आपण 35 वचन वाचूया. वाचा 35. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? काय झालं? हा जो याईर आहे त्याची मुलगी मेली नव्हती, मरणाच्या पंथास लागली होती. हालेलुया. मरणार होती ती. पण तो त्याच्या अगोदर कुणाकडे आला? येशूकडे आला. आता जसं येशू आणि याईर त्याच्या घरी चालला होता, ते चालत असतानाच कोणतरी तिथून त्या घरातून पळत पळत येऊन त्यांना म्हणाला की याईर, बॅड न्यूज, तुझी मुलगी मरण पावली. तुझी मुलगी मरण पावली आहे. हालेलुया. आता बायबल इथं सांगतं ज्या वेळेस याईरला हे समजलं की त्याची मुलगी मरण पावली आहे ना, आणि त्याला हे पण म्हटले, आता गुरुजींना त्रास कशाला देतो? येशूला कशाला घेऊन जाता घरी? आता तुझी मुलगी मेलेली आहे, चला आता आपण काय करू? तिला पुरून टाकू, दफन करू, मयत करू. येशूला राहू दे इथं. हालेलुया. येशूने काय म्हटलं आपण वाचूया 36 वचन. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. हालेलुया. हालेलुया. ऐकलं सर्वांनी? काय म्हटलं येशू? सर्वात महत्वाची गोष्ट इथे बायबल सांगतं, परंतु येशू त्यांच्या, असं बोला, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता येशूनी जे बोलत होते, याईर तुझी मुलगी मेली, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. तुम्हाला पण लक्ष नाही द्यायचं. जर तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्याल, झालं मग सर्वच. हालेलुया.
सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. हालेलुया. येशू ख्रिस्त काय बोलला? त्यांच्याकडं, इथं बायबल सांगतं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तो त्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला काय म्हणाला? समोरला, भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. पुन्हा एकदा बोला, भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट कोणती गोष्ट आहे? भिऊ नका. जस कोणती पण बातमी अशी येते तुमच्याकडं, लगेच भिऊ नका. हालेलुया. कोण मेलेलं असलं तरी येशू त्या मेलेल्या माणसाला जिवंत करायला समर्थ आहे. हालेलुया. प्रियांनो, देवाला सर्व काही शक्य आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या जीवनामध्ये 3 मेलेले लोक जिवंत झालेले बघितले. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, की ते कुटुंब इथंच, पांडव त्यांचं आडनाव, आणि ती जी बहीण होती तिच्या पोटामध्ये बाळ होतं. ती 8 का 9 महिन्याची प्रेग्नंट होती. ते डॉक्टरकडे गेले, त्यांनी चेक केलं आणि डॉक्टर बोलला, हे बाळ मेलेलं आहे, आता तुम्हाला हे बाहेर काढावं लागेल. अजून एकदा ते दुसऱ्या डॉक्टरकडे गेले, 2दा चेक केलं आणि दुसऱ्या वेळेस पण त्यांना हेच सांगण्यात आलं, हे बाळ मेलं आहे. हालेलुया. म्हणजे आज ते बाळ मेलं असं त्यांना समजलं. हालेलुया. प्रभूला धन्यवाद की त्यांनी पुढचं काही केलं नाही. त्यांनी त्या लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते चर्च मध्ये आले. आपले चर्च त्यावेळेस तिकडे होतं, बिल्डर सोसायटी मध्ये. आमेन. आणि त्या बहिणीसाठी प्रियांनो मी प्रार्थना केली. हालेलुया. आणि मी प्रार्थना केली, प्रभू येशू धन्यवाद, या क्षणी या बाळाला तू जिवंत केलंस. येशू तुझं नाव हे जीवन देणारं नाव आहे. हालेलुया. प्रियांनो, मी प्रार्थना केली, अशी खूप ओरडून आरडून काय नाही, नॉर्मलच प्रेयर केली. प्रभू येशू धन्यवाद, हे बाळ जिवंत झालं. येशू तुझ्या नावामध्ये हे कार्य झालं. हालेलुया. आणि मग ते कुटुंब पुन्हा हॉस्पिटल मध्ये गेलं. या घाटीमध्ये गेले, 2दा प्रायव्हेट मध्ये गेले. आमेन. आणि ज्या ते तिकडे घाटीमध्ये गेले, पुन्हा डॉक्टरने चेक केलं. आणि ज्या डॉक्टरने चेक केलं प्रियांनो, ते बाळ जिवंत झालं. आमेन. हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती कशी असेल, पण प्रत्येक परिस्थिती प्रभू येशू ख्रिस्त बदलू शकतो. फक्त तुम्हाला काय करायचंय? हालेलुया. विश्वास ठेवायचा. परिस्थितीकडे बघू नका, कोण काय बोलते हे बघू नका. विशेष करून म्हणजे मी हे नेहमी सांगतो, म्हणजे कोण पण XYZ तुमच्या घरामध्ये प्रार्थनेला येतात आणि भविष्यवाणी करायला लागतात. XYZ तुमच्या घरामध्ये येतात आणि काय करायला लागतात? भविष्यवाणी. त्यांना काय दिसतं? तिथं माग आहे ना 3 काळे दिसत आहे. काय दिसत आहे त्यांना? 3 काळे. असे काळे काळे आहेत ते, असे उभे आहेत तिथं तुमच्या मागच्या दरवाजाच्या इथं. काय दाखवली तुम्हाला? काय दाखवली तुम्हाला? काळे काळे. लगेच जीव खाली. काळे काळे ऐकलं आणि जीव लगेच बसून गेला. ज्यावेळेस तुम्ही भिला, ज्यावेळेस तुम्ही त्याचा फायदा लगेच, तिथं काळे पिळे काहीच नव्हतं. ती तुमच्या भीतीमुळं बळजबरी घुसून गेले तुमच्या घरामध्ये. काहीच सैतान नव्हतं तिथं, काहीच नव्हतं. पण हे जे XYZ येतात, भविष्यवाणी करतात. तुमच्या फॅन मध्ये आवाज येतोय ना, अशी एकदा भविष्यवाणी. तुमच्या फॅन मध्ये भूत घुसले. आणि मग
आपण पण लगेच त्यांचं एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पण तुम्हाला भीतीचे शब्द बोलतात, इथं काळे, इथं पिवळे, आणि इथं असे, आणि तिथं मागून कुणीतरी काहीतरी सोडलंय तुमच्या अंगावर, इकडून जादू टोना केलाय, तिकडून जादू टोना केलाय, तुमच्या सासूनीच केलाय, कोणी केलाय? हालेलुया. आणि काय घातली? भीती घातली. आणि ते येशू काय, ख्रिस्त काय म्हणतोय इथे? येशू त्या माणसाची मुलगी मेली आहे आणि त्या माणसाला येशू बोलत आहे भिऊ. हालेलुया. या काळ्याला पिवळ्याला भ्यायचं का आपण? इथं मेले, इथं मरण आले, तर इथं येशू बोलतोय भिऊ नको. हालेलुया. हालेलुया. आहे की नाही? मग प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की ऍटमॉस्फिअर, भीतीचं ऍटमॉस्फिअर, भीतीचं वातावरण जिथे, तिथं सैतान घुसतो. तिथं कोण घुसतो? आणि जिथं विश्वासाचं वातावरण आहे, जिथं विश्वासाचं वातावरण आहे, तिथं येशू येतो, तिथं देव येतो. आणि आपण पाहतो काय झालं, ही मुलगी मेली होती, येशू बोलला विश्वास मात्र धर, आणि येशू ख्रिस्त तिथे गेला. आणि इथं बायबल सांगतं, येशूने त्या मेलेल्या मुलगीला बघितलं, पण येशू ख्रिस्त काय बोलला? येशू ख्रिस्त बघायचं बोला, तुम्ही का गोंधळ करता, रडता? ती मुलगी मेलेली आहे, खरोखर मेलेली आहे. येशू ख्रिस्त काय बोलत आहे? तुम्ही का गोंधळ करता व तर मेल्यावर रडणारच ना माणूस. येशू काय बोलत आहे? का? येशू काय म्हणलं ऐका, मूल मेले नाही, झोप येते. काय म्हटलं येशू? काय रडायची गरज नाही तुम्हाला, ती मेलेली होती खरोखर. हालेलुया. येशू ख्रिस्त काय बोलला? येशू बोला मूल मेले नाही, झोपेत आहे. आमेन. हालेलुया. आणि मग येशूने काय केलं? आता बघा, तेव्हा ते त्याला हसू लागले, पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचा आईबाप व आपल्या बरोबरची माणसे यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, तलिथा कुम, याचा अर्थ मुली, मी तुला सांगतो उठ. हालेलुया. आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली. काय झालं? ती मुलगी उठून चालायला लागली. आमेन. हालेलुया. कशामुळं? कारण त्या मुलीचे आई वडील घाबरले नाहीत. परिस्थिती तर घाबरण्याचीच होती. आपल्या जीवनामध्ये पण अनेकदा अशी परिस्थिती येते आणि आपण नैसर्गिक जर माणूस आहे तर तो घाबरलाच पाहिजे. पण प्रियांनो, ज्यांच्यामध्ये येशू आहे, ज्यांच्याकडे देवाचं वचन आहे, आपण मात्र घाबरायचं नाही. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जर आपण भिलो तर काय होणार आहे? या परिस्थितीमध्ये सैतान घुसणार आहे. आणि ज्या सैतान येतो, कशासाठी येतो? घात, हत्या आणि नाश करण्यासाठी. पण बायबल सांगते, येशू बोलला, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि पण हे जीवन कसं येणार? विश्वासाने. ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही बोलता येशू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. ज्याने मरणाला हरवलं, हालेलुया, तो येशू माझ्या बरोबर आहे. तो येशू मेलेल्या माणसाला देखील जिवंत करतो. माझा येशू, त्याने माझे सर्व विकार आणि आजार त्या वधस्तंभावर वाहून नेलेले, त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेले. हालेलुया. माझ्यामध्ये जो येशू आहे, तो जो जगामध्ये सैतान आहे, त्या सैतानापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया.
म्हणून माझ्या विरुद्ध घडलेलं कोणतंच जादू टोना, भानामती, काळी जादू, हिरवी जादू, पिवळी जादू, कोणतीच जादू माझ्यावर चालणार नाही, कारण येशूचं रक्त माझ्या जीव शरीर आत्म्यावर आहे. हालेलुया. मी परंपराच्या गुप्त स्थळामध्ये सुरक्षित आहे. देवाची सावली माझ्यावर आहे. हालेलुया. मी येशू मध्ये आणि येशू माझ्यामध्ये. हालेलुया. आता हा विश्वास आहे. हालेलुया. हालेलुया. आणि माझ्या भोवती सगळीकडे देवदूत आहेत. माझ्या घरामध्ये सर माझं घर देवदूतांनी भरलेले. माझ्या घरामध्ये तर ते काळे आणि पिवळे येऊ शकत नाही, कारण बायबल सांगतं प्रियांनो, जे परमेश्वराचं भय धरतात त्यांच्या भोवती देवाचे देवदूत छावणी देतात. हजारो देवदूत आपल्या बरोबर आहेत. आणि आपल्याला हे नेहमी जाहीर करत राहायचे, परमेश्वराचे देवदूत माझ्या बरोबर आहेत. हालेलुया. ते देवदूत आपलं कशासाठी आहेत? कशासाठी आहेत? देवदूतांचं काम काय? आपलं संरक्षण करण्यासाठी. आमेन. म्हणून त्या देवदूतांकडे पहा, येशूकडे पहा. येशू आपल्यामध्ये, यहोवा परमेश्वर आपल्यामध्ये, देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये. हालेलुया. या ना, जो परमेश्वर आहे त्याच्याकडे बघा, त्याच्या वचनाकडे बघा. हालेलुया. आणि ते बोलत राहा, तेच बोलत राहा. ह्यानी त्यांनी XYZ नी जे सांगितले, काळ आहे पिवळं आहे, ते विसरून जा आता. हालेलुया. आणि फक्त देवाचं वचन जे सांगतं त्याच्याकडे पाहत राहा. परमेश्वरावर भरोसा ठेवा. आमेन. आपण बघितलं, हा वाईट बातमीला ऐकून भीत नाही. का? कारण त्याचा भरोसा परमेश्वरावर. हालेलुया. हालेलुया. का त्याला माहिती, जर देव माझ्या बरोबर आहे तर माझा देव प्रत्येक परिस्थितीमधून, प्रत्येक प्रॉब्लेम मधून मला बाहेर काढण्यास समर्थ आहे. येशू मला सहाय्य करेल, देव मला सहाय्य करेल. आमेन. आणि म्हणून इथं बायबल सांगतं, हा ढळणार, खाली जाणार नाही. कारण ह्याचा देव कधी खाली जात नाही. जर माझा येशू कधी खाली जात नाही तर मी पण खाली जाणार. आमेन. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, पुन्हा एकदा आज आपण ही गोष्ट शिकलो. हालेलुया. आपलं मन परमेश्वरावर स्थिर करा. आपला भरोसा परमेश्वरावर ठेवा. कोणत्या माणसावर नाही, जगावर नाही, पैशावर नाही. कारण विचार करा प्रियांनो, जर अशी परिस्थिती आली, जग मदत करणार आहे का? हा XYZ मेलं, काय करणार आहे? तुम्ही करोडो रुपये देऊन बोलणार आहे, डॉक्टर हे घे 10 करोड रुपये, पण माझ्या मुलाला जिवंत कर. होणार नाही? होणार. हालेलुया. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वरावर भरोसा. त्याच तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवणार आहे, परमेश्वर प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला सहाय्य करणार. आमेन. ओके. यास आपण सर्वजण उभं राहूया आणि त्या प्रभूला धन्यवाद देऊया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण ते वचन वाचलं, ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय आहे? ती पूर्ण शांती म्हणजे सर्व आशीर्वाद. पूर्ण शांती म्हणजे शालोम. शालोम म्हणजे कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी नाहीये. हालेलुया. तर प्रियांनो, हे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये केव्हा येणार आहेत? त्याचं आपलं मन परमेश्वरावर आढळ राहणार. आणि तुमचं मन परमेश्वरावर आढळ राहण्यासाठी तुम्हाला देवाच्या वचनामध्ये राहावं लागणार. तुम्हाला देवाचं वचन बोलत राहावं लागणार आहे. तुम्हाला कबूल करत राहावं लागणार आहे. जसं मी आज तुम्हाला बोलून दाखवलं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, आम्ही परस्पराच्या गुप्त स्थळामध्ये सुरक्षित आहे.
येशू माझ्यामध्ये आहे, मी येशू मध्ये आहे. हालेलुया. जे वचन सांगतं तेच करे. परमेश्वराचे हजारो देवदूत माझ्या बरोबर आहे. हालेलुया. है ना. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने बोलत राहता, विश्वासाने बोलत राहता. हालेलुया. विश्वासाचं वातावरण तुमच्या भोवती तयार होतं. कोणतं वातावरण तयार होतं? आणि त्या विश्वासाच्या वातावरणामध्ये चमत्कार होतात. म्हणून तुम्ही इथं बघा, ज्यावेळेस यायराच्या ना त्या घरामध्ये गेला, येशूने काय केलं? जे रडत होते त्यांना बाहेर काढून टाकलं. जर अविश्वासाचं वातावरण आहे, तुम्ही नुसतं रडताय असं झालं तसं झालं, होतच नाहीये, देवच ऐकत नाहीये, काय होत नाहीये, काय करायचं, नुसतं कट करत राहताय तुम्ही, तिथं चमत्कार होणार नाही. चमत्कार होणार, पण देव त्या ठिकाणामध्ये अद्भुत कार्य करतो जिथे विश्वासाचं वातावरण आहे. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये विश्वासाचं वातावरण ठेवा. कसं? तुमचं मन आणि तुमचं तोंड हे खूप गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये देवाचं वचन, तुमच्या मुखामध्ये देवाचं वचन. ज्यास या दोन ठिकाणामध्ये जर देवाचं वचन आहे, तुमच्या आजूबाजूला ना विश्वास आहे, तिथे येशू नेहमी हजर असतो, देवदूत नेहमी हजर असतात, चमत्कार नेहमी हजर असतात. हालेलुया. आहे की नाही? हालेलुया. ओ किती वेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण प्रियानो आपले दोन्ही हात उंच करा. हालेलुया. हालेलुया. पिता धन्यवाद देतो. फायर 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 फायर. प्रभूचं सामर्थ्य या क्षणी उतरते. ओ फायर. विश्वास विश्वास. या वातावरणामध्ये, या देवाच्या अभिषेकामध्ये सर्व बंधन तुटत आहे. प्रत्येक दुष्ट शक्ती निघून जाते, भीतीचे दुष्ट आत्मे निघून जाते. मोंडाराबा सेकेरिया अंदाराबा शेरिया. येशूच्या नावामध्ये अद्भुत कार्य घडतं. प्रत्येक आजार आणि विकार निघून जाते. येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी आहात. हालेलुया. येशूचं नाव, येशूचं नाव, येशूचं नाव. तुझ्या लेकरांवर मी जाहीर करत आहे. तुझं नाव जीवन देते, तुझं नाव आरोग्य देते, तुझं नाव आशीर्वाद देते, तुझं नाव सामर्थ्य देते. राबा शिकेरी आमदाराबा. अद्भुत कार्य देव करतो. प्रत्येक अशक्य परिस्थिती शक्य होते. असंभव गोष्ट प्रभू संभव करत. सर्व बंधन तुटत आहे, सर्व कर्ज निघून जाते. राबा शियांदा राबा शेरिया. परमेश्वर तुमच्या परिवारामध्ये कार्य करो, तुमच्या घरामध्ये अद्भुत कार्य करो. राबा बाबा 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 रिया Zondaraba, Yandaraba, Yandaraba, Sekeria, Ondaraba, Zondaraba, Penterebe, Yandaraba, Sekeria. परमेश्वराचा प्रकाश सरळ जनांना अंधकारात ही प्रकाश प्राप्त होतो. प्रत्येक संकट, प्रत्येक समस्या परमेश्वर दूर करतो. Oriandaraba, Yandaraba, 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 Shiriandaraba.
ओ धन्यवाद पिता, आम्ही तुझ्या नावाला महिमा देतो, आदर देतो, सन्मान देतो. तुझ्या प्रत्येक तुझ्या लेकरांना तुझं सत्य समजलेले, सर्व भीती या मंडळीमधून दूर केली, सर्व भीतीचा दुष्ट आत्मा बांधून टाकलेला आणि विश्वासाचा आत्मा आम्ही मोकळा केलेला. तुझा पवित्र आत्मा प्रत्येकावर उठून आला. शोरी अंधाराबाद यांदाराबाद 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 शोरी अंधाराबाद सेरिया. तुझ्या प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, आम्ही धन्यवाद देतो. जीवन दिलंस पित्या, आम्ही धन्यवाद देतो. का प्रभू येशू, जिथे तू येतोस तिथे जीवन आणि विपुलपणाचं जीवन येतं. धन्यवाद पित्या, आमची प्रार्थना ऐकलीस, प्रत्येकाला आम्हाला आढळ बनवलंस. आम्ही कोणत्या परिस्थितीला पाहून भिणार नाही, कारण पिता तू आमच्यामध्ये आहेस, तू आमच्या बरोबर आहे. तुझे देवदूत आमच्या बरोबर आहे. पिता आम्ही धन्यवाद देतो, तुझी कृपा आमच्यावर आहे, तुझी दया आमच्यावर आहे. सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव पिता आम्ही तुला देतो. आमची प्रार्थना ऐकलीस प्रभू, आज इथं आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन.